नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज मी जी कथा सांगणार आहे ती माझ्या आईवडिलांच्या जीवनातीलच आहे। आणि या कथेचं नाव जे आहे लग्नाचा कोट। पूर्वी आता ही कथा सांगताना म्हणजे मी माझ्या आईवडिलांचं म्हणजे आईवडील असं न म्हणता त्यांची नावं घेऊनच ही कथा तुम्हाला सांगण्यास सुरुवात करणार आहे। तर मुक्ता आणि तुकाराम यांचं जेव्हा लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मुंबईमध्ये ते खार येथे राहण्यास आले। लग्न झाल्यानंतर 1962 साल होतं ते। आणि त्यावेळी म्हणजे लग्न झाल्यानंतर फिरायला जायचं म्हणजे दादर चौपाटी जी आहे जिथे बाबासाहेबांचं जे दीक्षाभूमी आहे तिथं जायचं, त्याच्यानंतर माउंट मेरी जी आहे तिथे फिरायला जायचं, अशा पद्धतीने किंवा सिनेमा पाहणं अशा पद्धतीने ठरलेलं असायचं। म्हणजे जे नवीन लग्न झालेले लोक जे होतं ते असंच म्हणजे फिरायचं, मुंबईमध्ये फिरायचं कुठे तर अशा पद्धतीने त्यांचं फिरणं असायचं। तर ते प्रथम म्हणजे माउंट मेरीची जी यात्रा होती त्याच्यामध्ये त्यांनी जायचं ठरवलं। आणि त्यावेळी जे तुकाराम जे होते त्यांनी मग तो लग्नाचा जो कोट होता म्हणजे त्यांचा रंग जे वर्ण जो होता तो अगदी गोरा गोरा आणि त्यातून तो कोट जो होता निळा असा आणि अतिशय सुंदर त्यांना वाटायचा आणि त्यांना देखील तो कोट घालताना खूप म्हणजे आनंद असा व्हायचा। आणि मग तो कोट घालून ते जत्रेमध्ये गेले। जत्रेमध्ये मग काय म्हणजे जिथे जिथे खाण्याचं वगैरे जे असायचं त्याचप्रमाणे माउंट मेरीचं म्हणजे तिथे मेरीचं दर्शन घ्यायचं वगैरे हे सगळं झाल्यानंतर काय खायचं तर तिथे मग जी मुक्ता होती तिला गावच्या ठिकाणी म्हणजे तिचं जे जरी ती पुण्यामध्ये शिकलेली असली किंवा हे असेल तरी मुंबईमध्ये काय पद्धतीचं खायला मिळतं हे काय माहीत नव्हतं। भजी याच्या पलीकडे काही माहीत नाही किंवा आंबोळी याच्या पलीकडे काही माहीत नव्हतं। मग तुकाराम म्हणाले नाही, तुला इथे मुंबईमध्ये इथे काय वेगळे पदार्थ जे आहेत बाबा मटण चिकनचे जे काही पदार्थ आहेत त्यापैकी तुला काहीतरी खायला देतो असं त्यांनी सांगितलं। आणि मग तिथे जी यात्रेमध्ये जी काही दुकानं होती त्याच्यामध्येच त्यांनी खाल्लं। त्याच्यानंतर मग खायला ते गेले होते दोघं आणि गेले तर तिथे दुसरा आणखीन एक माणूस जो होता तो कोट घालून तिथे तो आणखीन आलेला होता। आणि बायकांची त्यावेळची पद्धत काय होती की आपला जो नवरा आहे त्याच्या मागेच चालणं की बरोबरीने चालत नव्हत्या। म्हणजे जो नवरा पुढे गेला की त्याच्या मागोमाग चालायचं, बरोबरीने असं चालत नसत। मग त्याच्यामुळे यांनी जेवण वगैरे खाल्लं आणि खाल्ल्यानंतर जे तुकाराम जे होते ते आपलं बिल भरण्याकरता किंवा बिल देण्याकरता म्हणून जरा पुढे गेले। तोपर्यंत तिच्या मुक्ताच्या काही लक्षात नाही आलं। आणि मग एक माणूस जो होता की ज्याने कोट घातलेला होता तो माणूस तिथून निघाला तर त्यांना मग तिला वाटलं की नाही आपले मिस्टर हेच आहेत, त्यांच्या मागोमाग ती जायला लागली। आणि मग जेव्हा तुकारामच्या लक्षात आला अरे मी तिथे पैसे देत आहे तोपर्यंत तुझ्या लक्षात नाही आलं, ती म्हणजे नाही कोट घातलेला माणूस, मग तुम्ही पण कोट घातलाय त्यामुळे अगं कुठलं कोट घातलेला आहे पण तू कमीत कमी बघायला तर पाहिजे की कोण आहे काय नाही, असं तू मागे मागे चालणं जे आहे ना हे नको, सोडून दे आणि तू कधी पण बरोबरीने चालण्याचा प्रयत्न कर, माझ्या बरोबरीने तू चाल असं तिथे जे आहे ते मुक्ताला सांगितलं। आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे मला हे सांगण्याचं कारण हे आहे की मागे राहण्यापेक्षा कोणत्याही स्त्रीने हे पुरुषाच्या बरोबरीने असणं हे फार आवश्यक आहे। म्हणजे हे मला त्यातून तुम्हाला म्हणजे त्यांचे जे विचार आहेत तुकाराम आणि जे विचार आहेत की बायकोने हे आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने असणं फार आवश्यक आहे आणि ते मला ह्याच्यातून सांगण्याचं आहे। मग त्या पद्धतीने मग त्यांनी ते पुन्हा हे जे होतं यात्रा जी होती त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बसणं, त्याच्यानंतर ते चणे जे असतात, बताशे असतात, पेढे वगैरे हे सगळं जे खाणं पिणं जे आहे ते त्यांनी त्याचा यथेच्छ आनंद घेतला। आणि नंतर ते घरी आले। घरी ते कोट वगैरे घातलेलाच होता। मग ते आल्यानंतर त्या दिवस त्यांचा निघून गेला। मग दुसऱ्या दिवशी सकाळी जे होतं की मग ते जे होते तुकाराम जे होते ते रोज सकाळी ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं। तोपर्यंत मुक्ता जी होती ती घरामध्ये दिवसभर घरामध्ये एकटीच असायची। तुकाराम हे ऑफिसला नंतर गेले आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटामध्ये एक व्यक्ती आली आणि त्यांना सांगू लागली की साहेबांनी मला आत्ताच सांगितले तो जो कोट आहे ना की तो इस्त्रीला द्यायचा आहे।
तर मुक्ता म्हणायला लागली की मला तर काही सांगितलं नाही. नाही, तुम्हाला संध्याकाळी पार्टीला जायचं आहे आणि त्याच्याकरता त्या पार्टीला जायचं आहे, तर तो कोट जो आहे त्याला इस्त्री करणं आवश्यक आहे असं त्यांनी मला जाता सांगितलं आहे. तर तुम्ही मला तो कोट द्या आणि मी इस्त्री करून साहेब यायच्या अगोदर मी तुम्हाला देतो. तर मुक्ता तरीही तयार नव्हती. पण ते म्हणाले, अहो असं काय करताय, त्यांनी इतकं सांगितलेलं आहे आणि तुम्ही मग नंतर तुम्हालाच ते ओरडतील, असं तुम्ही काही करू नका. ते म्हणाले, अहो मला मग सांगायला त्यांनी सांगितलं असतं ना की नाही हो, त्यांच्या नंतर लक्षात आलं, जाता जाता त्यांच्या लक्षात आलं की नाही संध्याकाळी जायचं आहे बाहेर, तर हा कोट जरा इस्त्रीला देणं आवश्यक आहे. मग त्या माणसाने इतकी गळ घातल्यानंतर मुक्ताला पण असंच वाटलं की नाही, त्यांनी जाता जाता त्याला सांगितलं असेल कदाचित की बाबा आपण म्हणजे कोट इस्त्रीला करून इस्त्रीला दिला पाहिजे आणि संध्याकाळी मग फिरायला पण तो पुन्हा पार्टीला जाताना तो कोट इस्त्रीचा कोट घातला पाहिजे. मग शेवटी मुक्ताने तो कोट जो आहे त्या माणसाच्या हातात दिला. म्हणाली, बाबा लवकर आणून दे, आम्हाला जायचंच आहे, तर मी सुद्धा तयारीत राहते. मग संध्याकाळ झाली. नेहमीप्रमाणे तुकाराम जे आहेत ते ऑफिसवरून आले, घरी आले. मग तिने आल्यास सांगितलं, अहो तो आज आपल्याला पार्टीला जायचं आहे ना, तुमचा तो कोटवाला मात्र काही आला नाही, इस्त्री करून काही आला नाही. ते म्हणाले, कोण कोटवाला, कोण इस्त्रीवाला? तर ते म्हणायला लागले, तुम्ही गेल्या गेल्या एक माणूस आला, त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला तुमच्या मालकांनी म्हणजे साहेबांनी सांगितलं आहे की तुम्हाला फिरायला जायचं आहे पार्टीला, तर कोटाला इस्त्री करायची आहे, तर म्हणून त्यांनी माझ्याकडून घेऊन गेला. ते म्हणाले, मी तर कोणाला सांगितलं नव्हतं. आता मात्र मुक्ताच्या रडायला सुरुवात झाली. अहो मग असं कसं काय झालं, मी एका माणसाच्या हातामध्ये कोट दिला आणि त्यांनी मला असं सांगितलं की मी तो इस्त्री करून देणार आहे वगैरे. लक्षात आलं की हे कोणीतरी गड्डा चांगलाच घातलेला आहे. मग मग वडील म्हणाले, जाऊ द्या. वडील म्हणजे म्हणण्यापेक्षा तुकाराम जे आहेत ते म्हणायला लागले की नाही, जाऊ दे, आता गेलेलाच आहे, ते कुणीतरी आपल्याला गंडवलेलं आहे, तर आता तू मात्र काही रडू नकोस. पण याच्या नंतर मात्र तू लक्षात ठेव की घरामध्ये कोणीही मी गेल्यानंतर आलं तर दरवाजा काही उघडायचा नाही, मी येईन तेव्हा दरवाजा उघडायचा आणि असं कर, कोणालाही आत घेऊ नकोस. तर तू हे एवढं मात्र लक्षात ठेव. तर ती मुक्ता पण म्हणजे बरं मी अशा पद्धतीनेच आता वागते. तसं ते गेले. 2-4 दिवस निघून गेले. 2-4 दिवसानंतर पुन्हा तुकाराम जे आहे ते कामाला म्हणजे ऑफिसला गेले. दरवाजावरती टकटक वाजली. आता दरवाजावर टकटक वाजल्यानंतर त्यांनी कोण आहे म्हणून विचारलं मुक्ताने. तर त्यांनी सांगितलं की मी जे तुकाराम आहे त्याचा भाऊ आहे, मी त्याचा मामे भाऊ आहे, मी गावाहून आलेलो आहे. गावाहून आलेलं तर दरवाजा उघड बाई, मला आता म्हणजे मी आंघोळ पाणी करेन वगैरे, आणि भाऊ जो आहे माझा तो आता कामाला गेला, संध्याकाळपर्यंत मला इतका वेळ मी कुठे थांबू, म्हणून मला घरात घे. आता मुक्ताला तर माहीत होतं हा माणूस आता आणखीन कोण आला आहे, काहीतरी मग पुन्हा आणखीन घरातलं नेईल काय हे सांगता येत नाही. मुंबईमध्ये ही नवीन आहे, मग आता काय करायचं. ती बोलली, तुमचा भाऊ जेव्हा येईल तेव्हा मात्र तुम्ही संध्याकाळी या, जरी तो तुमचा सक्का भाऊ असो काही असो, पण मला काय तुम्ही सांगू नका, मी काय दरवाजा उघडणार नाही. ते बिचारे जे गावाहून आले होते ते दिवसभर त्यांनी इकडे तिकडे असं फिरून दिवसभर काढला. आणि भाऊ म्हणजे जे त्यांचे येणार म्हणजे तुकाराम ज्या रस्त्याने येणार त्या रस्त्यावरती त्यांनी डोळे लावून ते बसले. आणि मग त्यांनी आल्या त्यांचं नाव लक्ष्मण होतं. ते म्हणायला लागले, अरे काय रे भाऊ, तुझी बायको आहे का काय आहे, घरातच घेत नाही. मी इतकी सकाळपासून तिचं हे करत बसलोय की बाबा मी त्याचा सक्का भाऊ आहे, मी त्याच्या मामाचा मुलगा आहे, असं आहे तसं आहे, सगळं सांगितलं, किती सांगितलं. अरे दिवसभर मी कुठे काढू, म्हणजे असं सांगितलं तरी ती काय घरात मला घ्यायला तयार नाही. तर मग म्हणाले, भाऊ हसायला लागले. भाऊ हसायला लागल्यानंतर मग आता तुकाराम जर हसतोय म्हटल्यानंतर काय बाबा काय झालं. मग त्यांनी सांगितलं, चल घरामध्ये जाऊया, मग तुला सांगतो काय झालं ते. मग त्यांनी सगळी जी स्टोरी आहे की आपला कोट कसा काय गेला ती सगळी स्टोरी त्यांना सांगितली. आणि मग तिला मी सांगितलं होतं की बाबा कोणी माणूस आला तर घरात घ्यायचं नाही, आणि त्यामुळे तिला मी जसं सांगितलं तसं ती वागली. आता त्याला तू माझा सक्का भाऊच आता आलेला आहेस हे तिला तर माहीत नव्हतं, तू लग्नामध्ये आलेलं नव्हतास, त्याच्यामुळे तिला ते माहीत नव्हतं. पण आता काय करणार. पण हे अशा पद्धतीने त्यांचा जो कोट होता तो गेला ते त्यांनी त्यांच्या भावाला सांगितलं. तर अशा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा गंडा जो आहे तो प्रत्येकाला कुठे ना कुठे कोणीतरी अशा पद्धतीने गोड बोलून घातलेला असतो. तर त्याच्या बाबतीत तुम्ही देखील कॉमेंट करून अशा पद्धतीने तुम्हाला देखील कोणी गंडा घातला का ही माहिती मला द्या. मी सांगितलेली कथा तुम्हाला कशी वाटली त्याचं कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.